त्रिमूर्ती सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व या ठिकाणी आलेले आहोत। मनीषा महेंद्र पितळे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। पितळे कुटुंबाला भेटूया आणि त्यांना बोलतं करूया। नमस्कार नमस्कार नमस्कार। उखाणा। चांदीच्या ताटात सोन्याची केळी, महेंद्ररावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी। चला द्या ओळख करून सगळ्यांना। ते माझे मिस्टर महेंद्र, नमस्कार। ही माझी आई, नमस्कार। हे माझे सासरे, नमस्कार। हा माझा मोठा मुलगा, नमस्कार। ही माझी मुलगी, हो, हो। ही ननन, नमस्कार। हा नंदेचा मुलगा, तो छोटा भाऊ, ती भाऊजाई, ती त्यांची मुलगी, तो मोठा भाऊ, हो हो या मैत्रिणी, नमस्कार। त्या बिल्डिंग मधल्या सगळ्या हो हो काकू. हो। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। चला आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठली शाळा शाळा इथेच नेहरू नगर मध्ये SKP। आणि तुमची शाळा? तर नेहरू नगर मध्ये इंग्लिश स्कूल म्हणजे SKP आताचे। एकाच वर्गात होता? नाही नाही, हा भीती वाटते। एकाच एरियात आहोत, नेहरू नगर एरियात मध्ये एकाच होतो। कुर्ल्यातच आहोत। तुमच्या घरी कोण कोण होतं? माझे आई बाबा, माझे 2 भाऊ, मी। तुमच्या घरी? मला आई वडील आणि भाऊ आणि बहीण। पहिल्यापासून नेहरू नगर मध्ये? हो, सुरुवातीपासून। मस्त आहे ना परिसर एकदम? एकदम हो ना। अभ्यास खूप केला? केला ना, केला, अभ्यास केला। केला कोणी जास्त कोणी केला? दोघांनी? दोघांनीच। दोघांनी एकदम? कसला अभ्यास केला? शैक्षणिक केला की? शैक्षणिक। हो ना। कुर्ल्याच्या आता नेहरू नगर मध्ये जेवढी मंडळी राहतात त्यांना कुठे फिरायला जावं असं वाटलं तर कुठे जाता तो? दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी। तुम्ही कुठे गेलात ते नाही विचारलं। कुर्ल्यातली लोक साधारणतः कुठे कुर्ल्यातली जातात? सायन्स गार्डन किंवा सायन गार्डन। एक मिनिट, का हसलात सायन गार्डन? म्हणजे आम्ही जात होतो ना म्हणून सांगते। कारण कुर्ल्यात तसं काहीच नाहीये फिरण्यासारखं। सायन गार्डनला कशाला जायचे तुम्ही? फिरायला। काय सांगताय काय? पण तुमचं अरेंज मॅरेज नाहीये? नाही अरे मला वाटलं अरेंज मॅरेज आहे कुर्ल्यातल्या कुर्ल्यात। नाही? नाही। मग कसं काय झालं? त्यांच्या ऑफिस मध्ये मी होती महिनाभर कामाला। कुठलं हो? माझा म्हणजे एक प्रायव्हेट फर्म आहे इंटिरियरची, तिथे बरं. मी सर्व्हिस करतो। मग तिथे तुम्ही तिथे मी एक typist महिन्यासाठी म्हणून आली। एक महिन्यासाठी? फक्त म्हणजे एक एक महिनाच महिन्यासाठी. जॉब केला। हा, एका महिन्यानंतर मला घाटकोपरला दुसरा कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब लागला। हा. मग मी इकडचा जॉब सोडला। मग त्यांना मग वाटलं भेटावंसं वगैरे। हा मग विचारूया ना, एका महिन्यात काय झालं हो तुमचं असं? काय म्हणजे ओळख झाली आणि त्याच्यात ओळख वाढत गेली। मग मी फोन वगैरे करत होतो हा. आणि वेळ मिळेल तसं आम्ही जाऊन भेटत होतो। नाही नाही, पण भेटत होता ठीक आहे, पण तुमच्या मनात आली का ही गोष्ट पहिल्यांदा? नाही, सुरुवातीला नाही आली, नंतर आली। कधी? ह्या गेल्यावर? हो। म्हणजे ही गेली आणि मनात आली। मग त्यांनी फोन केला तुम्हाला? मग काय झालं? मग ते बोलले मला बोलायचंय म्हणून तुझ्या बरोबर वगैरे। मग तुम्हाला अंदाज आला काय बोलायचंय ते? नाही, मला काय तसं वाटलं नाही, हा, कारण मग? महिनाभरचीच ओळख, ते माझ्यापेक्षा सिनियर होते वगैरे, त्यामुळे मला काय असं वाटलं नाही। नंतर मग त्यांनी डायरेक्ट मला असं लग्नाबद्दल विचारलं। कुठे? ऑफिस मध्ये बोलवून घेतलेलं त्यांच्या? हा, मग तिथेच कारण विचारलं? सगळे स्टाफ माझ्या ओळखीचाच होता ना, बरोबर आहे, त्यामुळे बरोबर आहे. मग मग काय काय प्रश्नच येत एवढं नाही. काय असं हे नाही वाटलं मला असं काय। हो, मग तिथेच विचारलं? हा, म्हणजे बाजूच्या रूम मध्ये विचारलं मला काय म्हणून? का लग्न करशील का म्हणून वगैरे। मग तुम्ही काय म्हणाला? मी म्हटलं माझ्या घरच्यांना विचारते, हा. त्यांनी होकार दिला तर मग मी सांगते तुम्हाला काय ते। काय हो, पण तुम्ही एवढी मनाची तयारी केली होती? हा? पण विचारायचं तुम्ही ठरवलंच होतं? हो। पण प्रपोज करताना एकटे होता का कोण बरोबर घेतलं होतं, मित्र वगैरे? नाही, कोणच नाही, मी कोणच एकटाच नाही, होतो। एकट्याने? हो। पण तुम्हाला अंदाज आला असेल ना थोडासा यांच्या मनात काहीतरी चाललंय ते? नाही, असं काय मला वाटलं नव्हतं। कम्प्युटरवरती कळलं नाही? नाही नाही नाही? नाही हा? नाही. काही अंदाज नाही? नाही नाही पण तुमच्या मनात सुरू होतं हे सगळं? हो, बरोबर? नंतर सुरू झालं। मग काय लगेच होकार दिला नाही तुम्ही? नाही, मग मी घरच्यांना विचारलं, मग मोठ्या भावाला वगैरे विचारलं, असं असं हा मुलगा आता मला विचारतोय तर काय करायचं।
मग त्याने सगळी चौकशी वगैरे केली मुलाची हा ह्यांची आणि मग तुला व्यवस्थित आहे सगळं वेल सेटल वगैरे आहे मग झालं. मग तुम्हाला त्यांच्या घरातले कधी भेटले हो? दसऱ्याला आले होते ते. दसऱ्याला बरोबर. दसऱ्याला आले होते घरी तेव्हा मग आईला वगैरे पण मग त्याच्या आधी तुम्ही सायनला गेले होते? नाही मग नंतर म्हणजे सगळ्यांची घरच्यांची परवानगी वगैरे झाल्यावर. नाही पण मला सांगा हो, त्याच्या पूर्वी तुम्ही भेटला नाही 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 पूर्वी शाळेत वगैरे नाही कधी. म्हणजे तसं काय इथे शाळेत नाही कॉलनीत राहून किंवा आम्ही एरियात एकमेकाला पण आम्हाला ओळखत पण नव्हतो. ओळखत पण हो नव्हतो. हो थांबा जरा. एवढी त्यांची धडपड सुरू झाली दोघांची. पण मला सांगा एरियात राहत होता एकमेकांना ओळखत नव्हता पण जेव्हा तुम्ही प्रपोज केलं बरोबर प्रपोज केल्यानंतर घरच्यांना विचारल्यापर्यंत लग्न कधी झालं? 2000ला नोव्हेंबर 30 नोव्हेंबर. विचारलं होतं कधी तुम्ही? मी जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान 8 ते 9 महिन्याचा कालावधी होता. हो. त्या 9 महिन्यामध्ये तुम्ही भेटलाच नाहीत कधी? नाही तेव्हा भेटलो त्याच्यानंतर म्हणजे घरी विचारल्यानंतर म्हणजे त्याने परवानगी दिली बाबा हो चांगलं आहे वगैरे तेव्हा चांगलं आहे भेटले हो हो बोलले हो. मग त्यांच्यानंतर लगेच भेटला हो बरोबर. ते सायनला नाही काय सायनचं काय टेकडी नाही नाही सायन सायन गार्डन. गार्डन. सायन गार्डन ते वर आहे ते उंचावर. टेकडीवर येते. अरे वा 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 तिथूनच सुरू झालं म्हणजे हो ना. किती वेळा भेटलात तिकडे सायनला? तरी 2-3 वेळा खरं सांगा मी वॉचमनला विचारून आलो. हो. 2-3 वेळा भेटलो. काय हो फक्त सायन? नाही नंतर आम्ही मग दादर चौपाटी वर्ली सीफेस 3 नंतर ठाणा ओपन वगैरे असं या ठिकाणी जातात. म्हणजे 8 महिन्यात किमान 25 वेळा भेटला असाल. हो. जवळजवळ आठवड्यातून 2-3 वेळा तर नक्कीच. बघा हळूहळू 2-3 वेळा ते आले. पण मग लग्नाला किती वर्ष झाली आता? नोव्हेंबर म्हणजे 2000. 18 वर्ष झाली. 18 वर्ष. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? खूप शांत आहे खूप प्रेमळ आहे. यांचा स्वभाव? छान आहे सुरुवातीपासून आतापर्यंत. 18 वर्ष झाली. छान सुखाचा संसार. काय एकदम. चढ उतार आले? भरपूर आले. भरपूर आले. मग कशी साथ दिली वहिनीने? एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या पाठीची कायमच उभी आहे. मी कुठली गोष्ट तुम्ही मनात ठेवत नाही वहिनीना सांगता? सांगतो. अशी कुठली गोष्ट आहे जी लपवून ठेवली? नाही कुठलीच नाही. 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 म्हणजे तुमच्याही मनात काही असेल तर तुम्ही लगेच लगेच सांगता. लगेच मनातच ठेवलं तर नाही वाईट नाही वाटेल वगैरे नाही असं नाही काही? नाही काय नाही. बरं पण मग मला आता तुम्हाला दोघांना विचारायचं आता तुम्ही काय करता? हाऊस वाईफ. अच्छा आणि तुम्ही? मी सर्व्हिस. नोकरी करता. आता इथे कोण कोण असतं? माझा मोठा मुलगा माझी मुलगी आम्ही आम्ही चौघं. सर्व्हिस. हे सगळं व्यवस्थित? व्यवस्थित. हो ना. आज मिस कोणाला? मी माझ्या बाबांना करते. हो. तुम्ही? आई वडिलांना. आई वडिलांना. स्वाभाविक आहे. इतक्या आनंदाच्या प्रसंगी त्या सगळ्यांची आठवण काढणं हे तर महत्वाचंच आहे. पण मला तुम्हाला विचारायचं भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात मला माझ्या मोठ्या मुलाला व्यवस्थित शिक्षण वगैरे देऊन मुलाला मोठं आणि करायचंय. मुलीला. मुलाला मुलीला दोघांनाही. पण तुम्ही सांगा हो, चित्रपट बघणं किंवा असं नाटकाला जाणं याला वेळ मिळतो का हो? तेव्हा मिळतो नंतर नाही मिळत. लग्न तेव्हा झाल्यावर. कधी? म्हणजे लग्नाच्या आधी मिळतो. उगाच केलं लग्न? हा मग आता मला आता काय नाही आता नाही मिळत. नाही ते नेत नाहीत. नेतात पण आज जाऊया उद्या जाऊया असं चालू असतं. काय असं करता आता तुम्ही? पूर्वी कसं दर आठवड्यातून 3दा तेव्हा म्हणजे एकटा तेव्हा free असायचं होती. ना फ्री. आता सगळं अरे म्हणजे- मुलांना पण घेऊन जा. पण मुलं त्यांची नाही यायला कॉलेज मागत. शाळा ट्युशन वगैरे असतात. मुलं पण जातात सायनला? नाही नाही बाबा जाऊ नका. बुवाजी आहे तिकडे बुवाजी. बरं बरं. आता या टप्प्यावरती पहिल्या खेळात वहिनींना चांदीची अन्नपूर्णा जी घरामध्ये आहे ती मिळणार का बघूया. 1 2 3 रव्याचा शिरा. वेळ सुरू. लवकर 1 मिनिटामध्ये यायचंय. चल मेरे घोडे टुक टुक टुक. हळू हाडलं. बक्षिसासाठी घोड्यांना एक कटिंग चाय. ऐका सत्यनारायणाची कथा. 9 8 7 6 5 अभिनंदन. वैद्य अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. धन्यवाद चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. धन्यवाद. आणि ही तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा आली. अभिनंदन. त्यांच्यावरती एवढे आरोप करायचे तुम्ही? एवढं प्रेमाने त्यांनी बोलवलं तुम्हाला काल फोन करून सगळ्या मैत्रिणींना.
हो की नाही हो? बघा ना केवढं भरलं ते हंडी. बघूया तुम्हाला आरोप किती त्यातले पटतायत आणि मान्य आहेत. बापरे, निबंध. कुठलीही गोष्ट सांगण्यापूर्वी तुम्ही आधी चेहरा गंभीर करता आणि काही सांगा तुम्हाला तुम्ही रडायला सुरुवात करता. खरंय, आरोप मान्य आहे? मान्य आहे. काय हो, तुम्हाला मान्य आहे? त्यामुळे मला रडायला पटकन येतं. नका रडू नका, रडू नका. बरं मला सांगा, जर कोणीही बिल्डिंग मधले आले आणि तुमचा दरवाजा ठोठावला तर तुम्ही उघडत नाही, आणि जर तुम्ही दुसऱ्यांचा दरवाजा ठोठावला आणि तो उघडला नाही तर मात्र आरडाओरड करता, असा आरोप आहे. हा मान्य आहे का तुम्हाला? नाही, असं काय कधी झालेलं नाही आणि कोणी नाही, असं काय नाही. लिहून दिलंय मला, अच्छा, कळलं हा, का? हा. हो बरोबर. तिसरा आरोप छान आहे. इतरांकडची भाजी आवडते पण स्वतः कधी भाजी देत नाही. मान्य आरोप? मान्य आहे. मान्य. काय डेंजर आहेत मैत्रिणी. मुलांवर खूप ओरडतात. हा, अभ्यास वगैरे करण्यासाठी मी ओरडते. थोडं कमी ओरडा ना. हा. हा, राग जरा काय खरंय का हो मुलांवर? तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? जास्त ओरडते. मग थोडं कमी ओरडायला पाहिजे. बरोबर. तुम्ही ओरडू नका. हा, तुम्ही हा, गप्प. मी- ते शांतच ओरडत. असतात. ते शांतच हा, असतात. मग एकाने ओरडावं लागतं मग. अरे असा काय नियम आहे का नाही नाही, माऊली? असं नाही, मग? पण मुलं ऐकत नाही ना, बरं, बरं. त्यासाठी. थांबा, पुढचे आरोप हा आले. हा. खूप जोरजोरात हसते, त्याच्यामुळे आजूबाजूच्यांची झोप उडते. वहिनी, एवढ्या जोराने हसता? इकडे कोण बेडवर असेल आपण हसा. आपण आहे घरी हे समजायला पाहिजे ना. अरे पण ते एक जण तिकडे कोण झोपलेलं असेल तर त्या वहिनी पडतात वरून खाली. कोणाशी बोलत नाहीत तुम्ही? काय बोलते, आजूबाजूच्यांमध्ये बोलते, मिक्स खूप नाही होत? खूप बोलते. भांडता काय मजल्यावर? नाही नाही. तो विचारतो. चुलत सासरे कोण? सासरे ते का? माझे, हो. त्यांनीच बिचाऱ्यांनी कौतुक केलं. मग बघा, मग हा, ज्येष्ठ नागरिकांनी माझं कौतुक केलं. पण मगाशी बोलत होते तेव्हा डोळे मोठे केले होते तुम्ही. नाही नाही. दुसऱ्यांच्या बद्दल ना अतिस्पष्ट वक्तेपणाने तुम्ही बोलताना तर समोरच्याला वेदना होतात, त्याची जरा काळजी घ्या ना. हम्म, कधी कमी होणार हे? होय, कधीपासून बदल होणार? आजपासून. मला तुम्हाला विचारायचे, असे छोटे छोटे आरोप केले, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कुठले मान्य आहेत कुठले नाही मान्य आहेत. कुठले मान्य नाहीत तुम्हाला? एवढे काय खोटं बोलतात सगळे? हा, हा. हा, मग हा 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 हा, डोक्यात विचार चाललाय, भेटूच दे मला जी बोलली आहे ती. पण मला सांगा, उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा तर कुठला करणार? मुलांना जरा कमी ओरडेन. काय सांगता? काय चेहरे खुललेत बघा मुलांचे. एवढंच करणार आणि ते दुसऱ्यांना भाजी द्यायची आहे ती? देईन देईन हा, देईन, कोणाला हवी असली तर देईन, विचारून देईन. उद्यापासून यांच्याकडची भाजी झाली की तुम्हाला आधी विचारणार, कोणाला पाहिजे ग? बरं बरं, पण मला तुम्हाला विचारायचं की वहिनीने स्वभावात कुठला बदल केला तर बरं होईल? नाही, स्वभावात कुठलाच बदल नाही केला पाहिजे. नाही केला आहे तसं चांगली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत. आणि त्यांना माहिती आहे मी गेल्यावर नाही तर काय खरं नाही. असं काय? आता चित्र काढायची आहेत. हं? पहिलं चित्र कोण काढणार? त्यांच्याकडे काय बघताय? मी काढू, हं? मी काढते. तुम्ही या.
खेकडा. नंतर बाबांना चित्र काढून दे. बाबांमुळे आईचं एक बक्षीस घेईल. आता या तुम्ही या. चार, 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. अभिनंदन. चला एवढंच. थँक्यू. जावयांबद्दल सांगा. चांगले आहेत, जावई चांगले. चांगले. मुलीने काय बदल केला पाहिजे स्वभावात? सोबत चांगली आहे तशी काय, सोबत बदल करायची जरूरत नाही. गरज नाही, पण खुश आहात ना तुम्ही? हो हो. बरं, त्या मुलाकडे द्या, मुलीकडे द्या. मम्मी पप्पा दोन्ही खूप चांगले आहेत, हा. आणि सपोर्टिव्ह आहेत. तुम्हाला खूप ओरडतात आई वगैरे असं तक्रार आली होती, तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जर कधी चुकलं तर ओरडतात, नाही तर नाही ओरडतात. तुमच्यावरती रागावणं आई आजपासून कमी करणार आहे, तर करायला पाहिजे कमी की नको? नाही, जेवढं आहे तसं बरोबर आहे. चालेल, म्हणजे जेवढं ओरडते तेवढी ओरडत राहू दे. हा, चुकी बघा, झाल्यावर ओरडायला पाहिजे आजची संधी आहे, बघ काय ते. हा. ना. हा, नाही चालेल. मुलीचं काय म्हणणं आहे? सपोर्टिव्ह आहे, हेल्प करते. हा. पण सगळ्यांनी आरोप केले आई तुमच्यावर खूप रागावते, तर नाही नाही बरोबर आहे. मग नको, कमी नको व्हायला. नको नको. मग आई का म्हणाली मी उद्यापासून रागावणं कमी करीन? नाही बरोबर आहे. काय हो, काय गोड आहेत बाळ. हो. हो ना. हो हो. आई म्हणजे दोन्ही मुलं आणि आज्ञेत आहेत. हो, नाही दहशती नाही. 2 मुलं आणि मिस्टर बिचारे एकदम. वहिनी काय दहशत आहे तुमची घरात. ती दहशत कधी कमी होणार? होईल होईल. नक्की होणार. हो हो. बर, मैत्रिणींनो, भाजी मागितली आहे, तुमचं काय खरं नाही उद्या. अजून कोण बोलणार आहे सांगा. हा ठीक आहे, आल्यावरती आदर सत्कार करते आमचा. अजून बघितलं, कोण बोलायला डेअरिंग करत नाही. भाऊजाई भाऊजाई. ताईचा स्वभाव खूप हळवा आहे, जरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनाने. आणि भाऊजी तर एकदम साधे सिंपल आहे. ताई सुद्धा छान आहे. मैत्रिणींपैकी कोणी? मनमिळावू आहेत, हळव्या आहेत त्या, आणि एखाद्या वेळी त्यांनी बोललं आणि आपण नाही ऐकलं तर मग मात्र रागवतात त्या. भाजीबद्दल मगाशी कोणीतरी नाही, तसं लिहिलेलं. काही नाहीये माझ्या बाबतीत, तरी तसं काही अनुभव नाही आला. तुम्हाला हळूच देतात वाटतं. बोलवून खायला घालतात असं काही एक नाही. वाटी हळूच तुमच्याकडे येते नाही वाटतं. नाही, असं काही नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय बहिणी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर कळत न कळत कोणाला दुखावलं गेलं असेल तर मला क्षमा मागायची त्यांची. आणि तुम्ही? तर अनशक्तिपणे कोणाशी मी वाईट वागलो असेल किंवा न कळत काही माझ्याकडनं चुका झाल्या असेल कोणाबद्दल, तर मी क्षमा मागतो. आणि धन्यवाद. धन्यवाद मी सगळ्यांचेच देईन. सगळ्यांनीच मला खूप मदत केलेली आहे त्यामुळे. आणि जास्त करून मी माझ्या नणन भाऊजी आणि माझ्या भावांना, माझ्या आईला, की म्हणजे असं लव्ह मॅरेज असून सुद्धा मला म्हणजे हे नाही केलं, त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीचं, का नाही चांगला नाही किंवा काय वगैरे, असं व्यवस्थित मला सपोर्ट केला सगळ्या बाबतीत. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. मिस्टरांना विचारतो, संधी मिळाली तर वहिनींना कुठे फिरायला घेऊन जा? मी सायन सोडून भारत दर्शन पाहिजे. भारत दर्शन करणार सगळ्या कुटुंबाला की दोघेच जाणार आहात? नाही, सर्व आम्ही. नक्की. वहिनी बॅग भरायला घ्या. हो. त्या दोघांना शुभेच्छा देऊया. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.